मित्रांनो सप्रेम नमस्कार। मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो आज आपण एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर बोलणार आहोत जो विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे आणि खरं तर तुम्हाला एकंदरीत यामधून खूप काही शिकायला मिळेल। एक प्रेरणादायी अशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो आज मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे एक माणूस म्हणून, एक मित्र म्हणून आणि तुमच्यापैकीच एक म्हणून। मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याचा सामना प्रत्येकाला कधी ना कधी करावा लागतो आणि तो विषय म्हणजे काय, तर तो विषय आहे संघर्ष। आणि तुम्हाला माहित असेल की अनेकदा आपण टीव्ही वरती, पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये यशस्वी लोकांच्या कथा वाचतो, आपण कहाण्या वाचतो आणि कोणी खूप मोठा बिझनेसमॅन झाला, कोणी मोठा खेळाडू झाला आणि कोणी खूप मोठा कलाकार बनला। पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या यशाच्या मागे त्याच्या कितीतरी रात्रीची आणि दिवसाची मेहनत असते। मित्रांनो त्याच्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा निराशा आलेली असते, कितीतरी वेळा तो घसरून पडलेला असतो, पुन्हा उभा राहिलेला असतो, हे आपल्याला क्वचित कळतं। मित्रांनो जेव्हा त्याच्या पुढे अनेक संघर्ष येतात, अनेक कठीण परिस्थितीशी त्याला सामना करावा लागतो, तर त्यावेळेला आपण त्याच्या पाठीशी कधीच उभं राहत नाही। पण जेव्हा तो यशस्वी होतो तर यशस्वी झाल्यानंतर चार लोक हे त्याच्या आजूबाजूला असतात। मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगतो, मित्रांनो आयुष्यात संघर्ष येत असतो, त्याला टाळता येत नाही, पण त्याला घाबरून पडून जाणं हा उपाय नाहीये। पहिली गोष्ट आज आपण बघणार आहोत की संघर्ष म्हणजे काय। आपण अनेकदा ऐकतो अमुक व्यक्तीने खूप संघर्ष केला। संघर्ष म्हणजे काय, दोन गोष्टीचा संघर्ष, एक असते बाहेरची परिस्थिती आणि एक आहे आपली आतली इच्छाशक्ती। मित्रांनो संघर्ष म्हणजे गरिबी नाही, संघर्ष म्हणजे अपयश नाही, संघर्ष म्हणजे नापास होणं नाही, संघर्ष म्हणजे स्वतःच्या मनातील शंका, मी हे करू शकेन का या प्रश्नाला दिलेलं उत्तर। संघर्ष म्हणजे जेव्हा सर्व जग तुम्हाला नाही म्हणतं तेव्हा स्वतःला हो म्हणण्याची हिंमत। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका छोट्याशा रोपाची गोष्ट। छोटस रोप होतं, त्याला मोठं झाड व्हायचं होतं, पण त्याला मोठा अडथळा आला, एक मोठा दगड। मग त्या रोपाने विचार केला मी काय करू, पण त्याने हार मानली नाही, त्याने त्या दगडाला बाजूला सारून वर येण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने आपली मुळं अजून खोलवर रुजवली। त्या शेवटी त्या दगडाच्या बाजूने सूर्यप्रकाशाकडे तो पोहोचला। आज ते झाड उंच उभं आहे, कारण त्याला माहित होतं अडथळे हे थांबवण्यासाठी नाही, तर ते आपल्याला यशस्वीतेसाठी आलेले असतात, आपल्याला यशस्वी करून दाखवण्यासाठी आलेले असतात, आपली दिशा बदलण्यासाठी आलेले असतात। मित्रांनो कितीही मोठं वादळ येवो, कितीही मोठं डोंगर येवो, ध्येय साध्य करायचे असेल तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला पाहिजे। मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो आहे, नेहमीच मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवायचा आहे। मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं वादळ येवो, कितीही मोठा डोंगर येवो, ध्येय साध्य करायचं असेल तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा। मित्रांनो दुसरी गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची आहे की आपल्याला संघर्ष करताना काय करायचं आहे। संघर्ष करताना अनेकदा आपण निराश होतो, स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो। अशा वेळी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, तीन गोष्टी। आता त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं। स्वतःची इतरांशी तुलना करू नका, ठीक आहे। म्हणजे जगामध्ये प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे,
तुमचा मित्र तुमच्या आधी यशस्वी झाला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी झाला, तुमचा रस्ता वेगळा आहे, तुमचे ध्येय वेगळे आहे. इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमच्या अडचणी वेगळ्या आहेत, तुमच्या वेळेची वाट बघा. प्रत्येक फुलाला फुलण्यासाठी वेगळा म्हणजे वेळ लागतो. आपल्याला झाडावर अनेक फळं येतात है ना, एकाच वेळी येत असतील, पण ते एकाच वेळी पिकत नाही. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. दुसरी गोष्ट, प्रत्येक अपयश हा एक शिकवण आहे. तुम्हाला माहित आहे की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. अपयश हा यशाचा भाग आहे. तुम्ही पडलात म्हणजे तुम्ही हरलात असं होत नाही. जोपर्यंत तुम्ही पुन्हा उभे राहून लढायला तयार आहात तोपर्यंत कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही. एक खेळाडू जेव्हा एखादा शॉट चुकवतो तेव्हा तो त्यातून शिकतो की पुढच्या वेळी तो कसा चांगला खेळू शकतो. तुम्ही पण तुमच्या अपयशातून शिका. लहान लहान यश साजरे करा. मित्रांनो, मोठं ध्येय गाठण्यासाठी लागणारा प्रवास जो आहे तो लांब असतो आणि या प्रवासामध्ये प्रत्येक लहान यश साजरे करा. आज तुम्ही 1 तास जास्त अभ्यास केला, एक नवीन गोष्ट शिकलात, तर स्वतःला शाबासकी द्या. या लहान लहान यशामधूनच तुमचा आत्मविश्वास वाढतो. तिसरी गोष्ट, प्रेरणादायी कथा आणि श्लोक ऐका, मोटिवेशनल स्टोरी ऐका. आता मी तुम्हाला एका महान व्यक्तिमत्वाची कथा सांगतो. अब्राहम लिंकन. त्यांना अमेरिकेने महान राष्ट्रपती मानले. अमेरिकेचे महान राष्ट्रपती ते होते. पण त्यांच्या आयुष्यामध्ये किती अपयश आले हे तुम्हाला माहित आहे का? व्यवसायात अपयश, राजकारणात अनेक वेळा पराभव झाला, निवडणुकीमध्ये पराभव झाला, पत्नीचा मृत्यू झाला, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभे राहिले. त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्याकडे एकच विचार होता, मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही. मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही. जरा विचार करा, जर त्यांनी एका पराभवानंतर हार मानली असती तर आज आपण त्यांना ओळखले नसते, त्यांचे नाव इतिहासामध्ये नसते. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे अनेक प्रत्येक अडथळे हे तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्या मातीवर जितकी जास्त उष्णता पडते ती माती तितकीच मजबूत होते आणि त्या मातीतून एक सुंदर असं शिल्प तयार होतं. तुम्ही पण तेच शिल्प आहात. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीला तुमचं शिल्प अजून सुंदर बनवण्याची संधी द्या. मित्रांनो, आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस आहे, म्हणून या आजच्या दिवसाला तुम्ही समजा. आजपासून तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादी अडचण येईल, एखादा संघर्ष येईल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या संघर्षाला घाबरणार नाही, कारण हा संघर्षच मला अधिक मजबूत बनवणार आहे. हार मानू नका, कारण कधीतरी तुम्ही जिंकणार आहात. हार मानू नका, कधीतरी तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. तुमच्यासारखे अनेक लोक आहेत जे संघर्ष करत आहेत, पण जो व्यक्ती आपल्या संघर्षाला शस्त्र बनवतो तोच माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो. शेवटी तुम्हाला एक सांगतो आहे की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष करा पण आनंदाने करा, पडा पण पुन्हा उभे राहा, हार मानू नका, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी तुम्हाला यशस्वी बनवू शकते. तर मित्रांनो, आजचं हे प्रेरणादायी स्पीच तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच तुमचं अभिप्राय कळवा. आणि मित्रांनो, खरं तर मी तुम्हाला नेहमीच मोटिवेट करत असतो, नेहमीच तुम्हाला प्रेरणा देत असतो आणि तुमच्या या आयुष्याच्या संघर्षामध्ये मी देखील सहभागी आहे. मित्रांनो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे व्हाल, खूप यश मिळवाल या अपेक्षेसह पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची देखील. जय महाराष्ट्र.